मग ओपनच्या टुर्नामेंट असू देत, गावासाठी खेळताना असू देत, बऱ्याच वर्षाचा कालावधी त्यांनी गाजवला. आज देखील तोच दरारा, तीच दहशत, हा मनस्वी खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगल्या धावा जमवल्या. प्रति मॅच मध्ये इम्पॅक्ट पारी करतोय आणि आपली छाप मात्र प्रत्येक ग्राउंडवर सोडत असताना त्याची आगेकूच दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकीकडे अभ्या तर एकीकडे एक नामांकित ऑलराऊंडर, कर्नाला विभागातील एक उच्चांकित आणि नामांकित, ज्याचं नाव स्वस्तिक मात्रे. अनेक बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये त्याला स्वतःहून बोलवलं जातं. रत्नागिरी सारख्या ठिकाणी असेल, पुण्यासारख्या ठिकाणी असेल, मग तो व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तो स्वस्तिक मात्रे बॉलर कडून तयार आहे. चांगला खेळ पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच या सामन्याला जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असणार आहे. स्वस्तिक मात्रे ऑन मार्क. समोर खेळाडू विश्वजित उर्फ अभ्या. पंचांचा सिग्नल, मॅच ऑन आहे. 3 षटकांचा सामना, 18 चेंडू. प्रथम सत्राचं विश्लेषण. राईट ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. यावेळेस पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज स्वस्तिक मात्रे ऑन मार्क. स्वस्तिक टू विश्वजित. पहिला चेंडू म्हटल्याप्रमाणे ट्रेडमार्क शॉट मारलाय. डीप फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू गेलाय सीमा पार चौकार. आपण समालोचन कक्षामध्ये येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. या मॅचची सुरुवात केली आहे श्री गणेश केलाय. 4 धावांनी आपला ट्रेडमार्क शॉट मारलाय आणि आपली दहशत प्रस्थापित करून दाखवली आहे या फलंदाजानं विश्वजितनं. यावेळेस मात्र चोख प्रत्युत्तर देण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज स्वस्तिक. चांगला कमबॅक पाहायला मिळालाय. विश्वजितची उत्तम बाजू माहित असताना सुद्धा फील्ड सेटअप मात्र आपल्या गोलंदाजीनुसार लावलाय आणि त्या अनुषंगाने मात्र पहिल्या चेंडूचा मार खाल्यानंतर चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. मात्र विश्वजित एक हार्ड हिटर फलंदाज, चौफेर फटकेबाजी ही त्याची ओळख आणि ही ओळख सिद्ध करत असताना पुढचा चेंडू. काय भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. उत्तम जोशी यांना देखील कळलेला नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय स्वस्तिकच्या माध्यमातून. ताकदीवर वार करताना दिसतोय स्वस्तिक. अभ्याची एक ताकद आहे, लेग साइड रिजन, डीप फाईन लेग, आणि मग त्या ताकदीवर वार करत असताना इथे स्वस्तिक मात्र हावी ठरतोय. यावेळेस बघायचं आहे अमितच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन. खऱ्या अर्थानं इथे 3 धावा वाचवल्यात, एक चौकार वाचवलाय. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आम्ही त्यांच्या माध्यमातून. आपण बघू शकतोय एक उत्कृष्ट कॉमेंटेटर आणि आपण बघितलं उत्कृष्ट खेळ त्यांच्या माध्यमातून देखील झाला. जवळपास मला वाटतं 8 चेंडूवर 22 धावांची भरदार खेळी. 4 चेंडूवर 4 बॅक टू बॅक चौकार लगावले होते आणि इथून मात्र दापोली संघ 5 या धावसंख्येवर सरसावताना. यावेळेस प्रसन्न अडचणीत सापडतो की काय आणि स्वतः स्वस्तिक येते चेंडू खाली. पहिला हादरा मिळतोय जय हनुमान दापोली संघाला प्रसन्नच्या माध्यमातून. यस डीजे. होत्या मागाच्या सामन्यात देखील रनआउटची विकेट थोडा चुकी गेली होती आणि यावेळेस देखील थोडा नाराज केले दापोली संघाला. त्यांना बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र सुरेख झेल पकडला कॉटन बोल्टचा हा विकेट आणि त्या विकेटच्या माध्यमातून आपण बघू शकतो पहिला हादरा मिळाला आहे तो म्हणजे जय हनुमान दापोली संघाला.
वनडाऊनच्या माध्यमातून गेलेला हा खेळाडू आपण बघू शकतो श्रेयस उर्फ शिर्या. अनेक ठिकाणी आपल्या बॅटिंग मधून आपल्या मॅचला विनिंग करून दिलं आपल्या टीमला. आणि असं असताना मग त्याला आता महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. धावफलकावर धावा फक्त 5 आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक कसं काय असतं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण देताना स्वस्तिक मात्रे पुन्हा एकदा ऑन मार्क. स्वस्तिकचा गोलवर चेंडू मात्र फील्ड सेटअपच्या माध्यमातून हा चेंडू गेलाय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. आणि पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकानंतर संघाची धावसंख्या 5 धावा. धावफलकावर या चेंडूवर आपण बघू शकतो अभिजितने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे आणि त्या अनुषंगाने खेळ करण्याची गरज मात्र त्याला आहे. स्वतःवर विश्वास दाखवतोय. स्वतः या मॅचची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आता त्यांनी घेतली आहे आणि इथून मात्र तशा प्रकारची फटकेबाजी करण्याची गरज मात्र आहे. कारण की एक उच्चांक गाठला तर नक्की संघर्ष करायला मात्र मजा. ज्या वेळेस आपल्याकडे धावा असतात ना त्यावेळेस मात्र आपल्या गोलंदाज हवी ठरू शकतात. मात्र जर धावा स्कोरबोर्ड छोटा असेल तर नक्कीच कुठेतरी गोलंदाजांना अडचण येते आणि मग त्यामध्ये आपली ताकद पूर्णपणे निघून जाते. तर नक्कीच आपण बघू शकतो प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून एक कव्हरेज क्रिकेटचं गेले अनेक दिवस थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. आई भवानी गावदेवी चषक 2025 हे पर्व सुसज्ज असं मैदान आणि मग आमच्या समवेत गुणलेखक निकेत पाटील अचूक गुणलेखक ही त्यांची कला आणि त्या मग प्रत्येक चेंडूवर आम्हाला त्यांचे खाणाखूण. राकेश नामक गोलंदाज पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा मात्र सन्मान दिलाय विश्वजितच्या माध्यमातून. एक चांगला चेंडू टाकला होता तो राकेशनं आणि त्याला सन्मान योग्य त्या पद्धतीने दिलाय विश्वजितनं. इथून मात्र गेअर शिफ्टिंग करावी लागेल जय हनुमान दापोली संघाला. तारा संघ काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना बघतोय. एकीकडे कर्नाळा विभाग तर एकीकडे पनवेल विभाग अशी ही लढत. या लढतीमध्ये कोण वर्चस्व गाजवतोय बघायचं आहे. पुन्हा एकदा अपील केलाय. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आणि पंच मात्र अतिशय उत्कृष्ट डिसिजन देताना आणि यावेळेस काय भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. जबरदस्त वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज राकेश. अनेक वेळा या राकेशला आपण मॅच टर्न करताना पाहिलंय. जबरदस्त चेंडू तितका चांगला फटका. यष्टीरक्षकाला चुकून गेलेला चेंडू गेलाय. सुंदर असा चौकार. त्या कला आहे बघा अभ्याकडं. वारंवार हे फटके कॉन्फिडन्स मध्ये खेळत असतो. त्याला माहिती होतं पहिला चेंडू चांगला आहे सन्मान दिला. दुसऱ्या चेंडूवर मात्र उभं ठेवलं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र भरपूर समाचार घेतलाय. नेक्स्ट चेंडू राकेश. यावेळेस मोठा फटका. फटक्यामध्ये उंची जास्त लांबी कमी आणि मयूरनं काय जबरदस्त झेल पकडलाय बघा. विश्वजित नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जाताना दिसतंय. नक्कीच मग दादा वाकडेकर म्हटलं तर रायगड प्रीमियर लीग आणि मग सुसज्ज असं आयोजन कसं असावं. खरंच आई भवानी गावदेवी चषक यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं असं आयोजन आपण बघू शकतोय. मैदानाची रोलिंग आपण बघितली. आउटफील्ड अतिशय सुंदर आणि विकेट जरी बघितली. होणारी स्पर्धा आणि सर्व प्लेयरने दाखवलेला विश्वास या टुर्नामेंटला कुठेतरी पुढे घेऊन जाईल नक्कीच. नेक्स्ट चेंडू
लोअर फुलटॉस मधला चेंडू यावेळेस लॉंगॉनच्या रिजन मध्ये अँडी येतोय चेंडू खाली आणि नक्कीच आपण बघू शकतो एक धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय पहिलं दशक मार्गस्थ झालं आता मात्र दुहेरी आकड्यात पोहोचलाय तो जय हनुमान दापोली संघ 10 धावा धावफलकावर लागल्यात जय हनुमान दापोली म्हटलं तर भन्नाट बॅटिंगचा वेध आणि मग त्यांना शांत ठेवणं म्हणजे क्रिकेटचा विजय नक्कीच आणि गोलंदाजीचा विजय असणार आहे मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल श्रेयसला मोठा फटका वन बाउंड चेंडू आलाय चांगला प्रयत्न होता मयूरचा मात्र चेंडू गेलाय सीमा पार चौकार गोलंदाजामध्ये म्हणजे चेंडू आलाय निर्धाव चेंडूवर कुठलाच आकडा लिहिलेला नसतोय 14 धावा 13 चेंडूंचा खेळ झालाय 14 धावा कुठेतरी मोठे फटकेबाजींची गरज आहे जमिनीलगतचा हा फटका आणि मग राकेशची चांगली फेकी बघायचं इथं काय घडतंय आणि श्रेयस उर्फ शिर्या रनआउटच्या माध्यमातून जातोय बॅक टू पवेलियन राकेशची उत्तम फेकी चांगलं कलेक्शन केले स्वस्तिकने यस डीजे नक्कीच कॉलिंग चुकीची झाली का असावी आणि त्यानंतर मात्र रनआउटची विकेट श्रेयसकडे देखील क्षमता आहे मोठ्या फटक्यांची मात्र बॅक टू डगआउट जावं लागतंय आणि त्यानंतरचा खेळाडू आपण बघू शकतोय सोहम नामक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेगाची गोलंदाजी करत असताना गोलंदाज सौरभ चेंज ऑफ स्पेस केला यावेळेस मात्र पुन्हा 30 गती आणि स्वस्तिक मात्रेचा हा डायरेक्ट हिट फलंदाज जातोय ऋषी बॅक टू पवेलियन आगली वेगळी ओळख उत्तम दर्जेदार गाणी आपण विचार केला ना स्वस्तिक मात्रेचा तर त्याच्या हाताला थोडा लागलाय दुखापत आहे तरी सुद्धा आपल्या संघाची धुरा सांभाळत असताना पहिली गोलंदाजी मग बॅटिंग सलामीची आणि त्यानंतर यष्टीरक्षक महत्वाची भूमिका त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि बघा म्हणजे लागला असला तरी कुठलीही कमतरता न भासून देता तर नक्कीच या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक रोशनजी गावण यांच्याकडून डीजे जगदीश उर्फ जॅक यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे यावेळी देखील सुंदर असा चेंज ऑफ स्पेस आणि काय घडतंय मैदानाच्या ज्या टीमच्या बॅटिंगचा दरारा बघण्यासाठी तमाम प्रेक्षक थांबले होते त्या बॅटिंगला मात्र आपल्या गोलंदाजीच्या तलवारीवर नाचवलंय आणि इथून मात्र धावसंख्या आतापर्यंत जमल्यात 15
15 धावा. सौरभ चेंज ऑफ स्पेस करतोय. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, एकच धाव दिली आहे. जबरदस्त चेंडू यावेळेस बघू शकतो आपण. माग डीप फाईनला मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक देखील यावेळेस चुकलाय. चेंज ऑफ स्पेस. प्रत्येक चेंडूवर कधी कधी जास्त करतोय, कधी उसळी जास्त, कधी स्पेस काढून घेतोय. आणि या अनुषंगानं आता मात्र 5 चेंडूंचे सांगतात, त्याचे 4 चेंडू निर्धाव गेलेत. आणि एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. जबरदस्त असा स्पेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याची गरज आपण बघू शकतोय. एखादा मोठा फटका जे हनुमान दापोली संघाला संजीवनी देऊन जाईल. त्यांच्याकडे देखील बॅटिंग अटॅक चांगला आहे, बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे. मात्र त्यासाठी संघर्ष करावा लागेल. संघर्ष करायचा असेल तर धावसंख्या तेवढी लावावी लागेल. या वेळेस मात्र शेवटच्या चेंडूवर पंचांना कवायत करण्यास भाग जमिनीला हा समांतर म्हणजे एक अतिरिक्त धाव वाईटच्या माध्यमातून आलेली ही एक अतिरिक्त धाव. धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या झाली आहे 16 धावा. एखादा मोठा फटका दापोली संघाला संजीवनी देऊन जाईल. तो फटका शिवतेजच्या माध्यमातून येणार का? पुन्हा एकदा पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू. नक्कीच स्वस्तिकने काहीतरी कानमंत्र दिलंय. आणि स्वस्तिक म्हटलं तर एक आयकॉन प्लेअर कुठेही जा आपण त्याला एक आयकॉन प्लेअरच्या भूमिकेत बघत असतो. म्हणजे संतोषजी सर ते देखील बघू शकतो आपण. संतोषजी चौधरी देखील असतील, ते देखील त्यांच्या बॅटिंगचे चाहते आहेत, बॉलिंगचे चाहते आहेत. यावेळेस मात्र दापोली संघाला एक मोठा हिटची गरज. सुंदर फटका जमिनीलगतचा बघायचा आहे. क्षेत्ररक्षण थोडं खराब. आणि मी म्हटलं होतं की जाता जाता का होईना शेवट मात्र गोड केलाय शिवतेजनं. आणि या आल्या 4 धावा. या 4 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 21. या धावसंख्येवर दुसरं दशक मार्गस्थ झालंय. 22 धावांचं आव्हान ठेवलंय जय हनुमान दापोली संघानं 11 स्टार तारा संघाला. यस डीजे. अशा अनुषंगानं 21 धावा आपल्या धावफलकावर लागल्यात. 7 धावा या जरी हा चौकार आला असला तरी या षटकामध्ये 7 धावा आल्यात. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. इथून मात्र सन्मानजनक स्कोर झालाय. 18 चेंडू. आता मात्र गरज असणार आहे 22 धावांची. या 22 धावा लगावू शकतील का तारा संघ की डिफेन्स करणार दापोली संघ, हा येणारा सत्र सांगून जाईल. धन्यवाद रोहित. सन्मानाकडे जाणार आहोत आपण. 4 दिवस डीजे ऑपरेटर आपण पाहतोय जगदीश यांच्या मैफिलीमध्ये अप्रतिम संगीत आपण ऐकलं. आणि जगदीशचा सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. रोशन शेठ गावण यांच्या शुभ हस्ते जगदीशचा सन्मान केला जाईल. त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर प्राप्ती लाईव्हचे सर्वेसर्वा आदरणीय जितूदादा गोंदली यांचा देखील सन्मान केला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. रोशन शेठ गावण यांच्या शुभ हस्ते जगदीश यांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि त्यांच्यासाठी बक्षीस देखील रोशन शेठ गावण यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये चाललंय. त्यानंतर प्राप्ती लाईव्हचे सर्वेसर्वा जितूदादा गोंदली आणि संपूर्ण टीम यांचा सन्मान घेतला जाईल मुख्य व्यासपीठावर. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या जितूदादा. या स्पर्धेला ज्यांनी प्रचंड मेहनत आणि स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आम्हाला ज्यांची साथ लागली, प्राप्ती लाईव्हचे सर्वेसर्वा जितूदादा गोंदले यांचा मुख्य व्यासपीठावर सन्मान केला. रोशन शेठ गावण, अक्षयजी गावण यांच्या शुभ हस्ते जितूदादा गोंदले यांना सन्मानित केले जाते. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. थँक्यू. ओव्हर टू रोहित सर. धन्यवाद चेतन. सन्मान करणं हे खूप महत्वाचं असतं, कारण की केलेली मेहनत, दाखवलेली कला आणि त्याचं मग जोपासना करणं. कारण की पैसा सगळ्यांकडे असतो, ते देण्याची क्षमता. आणि आमच्या रोशनजी गावण हे ज्या या गावदेवी चषकाचे सर्वेसर्वा आहेत आणि त्यांची दातृत्व भूमिका त्यांनी आपल्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे.
योग्य तो वापर आणि मग त्यातून केलेला सन्मान आणि तिथून मिळवलेली एक माणुसकी हा गुणधर्म त्यांचा सांगून बराच काही सांगून जातोय. 18 चेंडूंचा खेळ आहे, 22 धावांची आवश्यकता आहे आणि मग असं असताना तारे संघाची एवन जोडी तारा संघाची एवन जोडी आपण बघू शकतो स्वस्तिक आणि उत्तम जोशी. उत्तम जोशी म्हटलं तर क्रिकेटच्या पटलावर बराचसा अनुभव, ज्यांनी शून्यातून हा क्रिकेटचा संघ उभा केला आणि इथपर्यंत आणून पोहोचवलं आणि त्यानंतर मग आपल्या क्रिकेटिंग करिअर मध्ये बरेचसे प्लेयर घडवले आणि मग त्यातून एक स्वस्तिक म्हात्रे नावाचा वादळ आपण नेहमीच बघत असतो. आयकॉन प्लेयर म्हणून त्याची ओळख आणि त्याचं वर्चस्व सगळीकडे प्रस्थापित आहे आणि त्याच धमक, तीच शक्ती आणि ते शौर्य घेऊन आता मात्र मैदानामध्ये उतरलाय. काय भन्नाट स्पीड होता. रोशन पाटील तारा सरांचा देखील जो व्यासपीठावर सन्मान केला जाईल. मराठी भाषेचा बुलंदी आवाज, ज्यांच्या नावाचा गाणं देखील आपल्याला ऐकायला मिळाला, असे महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण सातत्याने त्यांना पाहत असतो. रोशन तारा सरांचा सन्मान गावण यांच्या शुभाचे सन्मानित केले. दर्शाल या स्पर्धेची गोड आठवण पुष्पगुच्छ देऊन रोशन पाटील तारा सरांना सन्मान केले जाते. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओल टू रोहित सर. नक्कीच रोशनजी पाटील यांच्याबद्दल आपण बोलूच. पहिला चेंडू चेसिंग करत असताना बघायचं आहे. पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न घडलं काय. स्वस्तिक मात्र नावाचा बादल मात्र बाजूला होतोय मैदानाच्या. पहिली विकेट आली आहे जय हनुमान दापोली संघासाठी. जी रोशन जी पाटील यांच्याकडे आम्ही बघतोय, आमचे नातेवाईक आहेत आणि त्यांच्याकडे त्यांची कॉमेंट्री ऐकून बरंच काय शिकण्यासारखं आहे. त्यांची भाषा शैली आणि त्याने आम्हाला देखील एक कानमंत्र दिला होता. ज्यावेळी त्यांनी आमचा आवाज ऐकला की रोहित कधी कोणाची कॉपी करू नको, हा कानमंत्र त्यांनी सांगितला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही देखील थोडं बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि नेहमीच ते आम्हाला मोटिवेट करत असतात. जिथे भेटू तिथे सांगत असतात 4 गोष्टी ज्ञानाच्या. आणि नक्कीच आमच्या मामांच्या गावातली टीम आणि ते सर्व नातेवाईक. बॅक टू क्रिकेट. या वेळेस मात्र बाउन्सर पद्धतीचा चेंडू आणि त्याला मात्र सन्मानजनक फटका. या फटक्यामध्ये उडी मारून मारलेला हा फटका होता. 2 धावा आल्यात. 2 धावांनी श्रीगणेश झालं होतं. सुरू झालाय 2 धावा बघायचंय. नक्कीच भाऊची मागणी करत असताना पंचांनी हा सिग्नल ऑलरेडी दिलेला होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र इथे फसतोय. एक आगळी वेगळी फिल्डिंग फील्ड सेटअप पाहायला मिळतोय आपल्याला. दोन्ही लॉंग मिड ऑफ आणि लॉंग ऑफ आपण बघू शकतो. मिड ऑफ आणि मिड ऑन चे खेळाडू तैनात केलेत. मोठा फटका खेळण्याचा नादा. टार्गेट छोट आहे मात्र या वेळेस काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना ऋषी भोईर आपण बघू शकतो. ऋषीच्या माध्यमातून हा दुसरा सलग निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवर आली विकेट, त्यानंतर 2 धावा आणि मग बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. दडपण असेल तारा संघावर. सुंदर फटका, क्रिकेटिंग शॉट आणि मग त्यावर आलेली ही एक धाव. ही एक धाव मोकळा श्वास देईल का तारा संघाला, कारण की जबरदस्त असा स्पेल केलाय ऋषीनं बॅटिंग मधून. त्याच्या या मॅच मध्ये काय मजा आली नाहीये मात्र गोलंदाजी मार्फत पूर्णपणे झोकून दिला आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकामधील ऑन स्ट्राईक उत्तम जोशी उर्फ बंटी आणि हा मारलाय अप्परकट स्टाईल पद्धतीचा हा फटका. सहवाग स्टाईल आलेला दणदणीत प्रेक्षणीय चौकार.
बघा तारा संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांचे टीमचे पॅकर्स उमेशजी पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. सात धावा पहिलं षटक संपल्यानंतर 7 धावा झाल्यात. 12 चेंडू 15चं समीकरण बाकी आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज विश्वजित उर्फ अभ्या, ऑलराऊंड परफॉर्मन्स. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस बघू शकतो आणि घडतंय काय खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. उडी थोडी आधी घेतली आणि त्यानंतर मात्र हा चौकाराचा मोबदला, चौकाराचा खच्चीकरण मी तर म्हणेन झाला. या 3 धावा तरी बोनस दिल्या की काय असा प्रश्न मात्र दापोली संघाला पडला असेल. खऱ्या अर्थानं उचली ऐनवेळी घेतली आणि त्यानंतर हा आलेला चौकार मात्र तारा संघ यावेळी खुश असेल कारण की संख्येला आकार आलाय. 11 धावा झाल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवर घडतंय काय बघायचंय. या 2 धावा जबरदस्त इथे चेंडू अडकवलाय. खेळाडू शिवतेज यानं वेळीच उडी मारून चेंडूला आतमध्ये ढकलला आणि नक्कीच आपल्या संघासाठी मात्र या चुरशीच्या लढाईमध्ये नंबर 1 आणि 2 साठी झडत असताना आपण बघू शकतो 2 धावा नक्कीच वाचवल्यात. या 2 धावा तारा संघाला महाग पडतील का येणारा काळ आणि वेळ सांगणार आहे. मात्र असं असताना संघाची धावसंख्या आपण बघू शकतो पहिलं दशक मार्गस्थ असताना 13 धावा ऑन अ बोर्ड आपण बघू शकतो. विश्वजितचं हे षटक स्लोवर पद्धतीचा चेंडू मध्ये देऊन ठेवला. चेंडू गेला सीमा पार. स्टायलिश आयकॉनिक षटकार. हा फटका होता. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न